हॅलो, कशा आहात सगळे? म्हटलं आज रोजच्या भाजीला जरा वेगळा स्वाद देऊयात. ती आपण रेसिपी बघणार आहोत. त्या अगोदर ना मला इकडे पाणी द्यायचं होतं झाडांना, परंतु आले तर बघते तर काय 2-3 दिवसापासून पाऊसच पडत नाही, म्हणून झाडांची अवस्था अशी काय झालेली होती. म्हटलं चला पटकन पाणी देऊयात, कारण की जे फुल फुलायला पाहिजे होतं ना, ते फुलण्याऐवजी सुकून गेलेलं होतं. त्यामुळे त्याला आधी पाणी दिलं. त्यानंतर इकडे मटकीची उसळ जी आहे ना, ती स्वच्छ करून आधी पाण्यामध्ये आणि हळद मीठ टाकून तिला उकळून घेतली. आणि एक बटाटा ना असं किसून घेतलेला आहे मी, कारण की पटकन शिजायला पाहिजे म्हणून. आणि लसूण आहे ना, लसूण त्याला कापून घ्यायचा. टोमॅटोसुद्धा लांब लांब स्लाईस करायचे आणि कांदासुद्धा लांब लांब स्लाईस करायचे. एक हिरवी मिरचीसुद्धा त्यात टाकलेली आहे, एकत्र केला. त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, हळद टाकलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे, जिरे पावडर त्यात टाकलेला आहे आणि थोडं धने पावडरसुद्धा त्यात टाकलेलं आहे. सगळं एकत्र केलं आणि जो किसलेला बटाटा होता ना, त्याला पण त्यात टाकला. कसं असतं माहिती का, आपण ते रोज म्हणजे एकच भाजी असते, एकच प्रकारची भाजी खाऊन आपण सुद्धा बोर झालेलो असतो. त्यामुळे थोडं थोडं ना स्वादामध्ये थोडे चेंजेस करणे गरजेचं असतं. मस्त अशी मटाची उसळ मी तर अशीच खाल्ली, खूप छान झालेली होती. ओके, बाय.